हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आपण उठून करावे आणि त्याच्या भक्तीला सुरुवात करूया या वेळेमध्ये. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि मागील आठवड्यासाठी आणि आतापर्यंतच्या परमेश्वराच्या कृपेसाठी, दयासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. सर्वांनी नेत्र बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आतापर्यंत आम्हाला सांभाळलं, आता पण परमेश्वरा तुझ्या कृपेमध्ये, दयेमध्ये ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आज तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये एकत्र केले की परमेश्वरा आम्ही तुझी भक्ती आणि आराधना करावी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही जमले लोक, प्रभुदेवा आम्ही तुमच्या मनात दम देत आहे. पवित्र आत्मा आजच्या भक्तीचा ताबा तू घे आणि परमेश्वरा तुझं सानिध्य आजच्या भक्तीमध्ये असू दे. प्रभुदेवा तू आज आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाची भेट घे आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं गौरव, तुझी महिमा करून घे परमेश्वरा. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा त्यांनी तुला प्राथमिकता द्यावी आणि आजच्या मंदिरामध्ये परमेश्वरा भक्तीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी पवित्र आत्मा तू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य कर. सर्व आळस, कंटाळ तू काढून टाक आणि परमेश्वरा तू प्रत्येकाला इथं घेऊन ये, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी भक्ती आराधना चालू आहे, प्रत्येक ठिकाणची भक्ती आराधना, प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा आज प्रत्येक विश्वासणाऱ्याशी भेट घे, बोल आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभुदेवा. या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. तू अद्भुत परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आजच्या संपूर्ण भक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मनात देत आहे. पवित्र आत्मा तू ये, आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उभा असतानाच एक गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. ईश्वराची दया किती, थांगतीचा लागेना. 33 नंबरचं गीत. ईश्वराची दया किती, ताकदीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती, सिंधुये पडी जाना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी, सर्व दुःखी, ओझियानी कानती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे बसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. देव करा ममताळू, आत काही लागेना, केवळा तो गण बाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती, हृदयाच्या अंतरी, तोच मने नाही भीती, मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, वरी भार. या उदासी
देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी भार ताकी माझ्या वरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी भार ताकी माझ्या वरी भार ईश्वराची दया किती अंगणीचा लागेना न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुए बडी जाणार देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी भार ताकी माझ्या भार ताकी माझ्या वरी भार हालेलुया आपण बसून घ्या सर्वजण आपण आणखीन काही गीत गाऊया प्रभूला धन्यवाद देऊया परमेश्वराची स्तुती करूया या वेळेमध्ये मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए जेव्हा येशू या जगामध्ये होता त्यानं अद्भुत गोष्टी केल्या आणि आज सुद्धा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये तो अद्भुत गोष्टी करतो मग ते गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया परमेश्वराची आपण स्तुती करूया मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए कभी भीड़ को खिलाया कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए कभी भीड़ को खिलाया कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया जय जयकार यीशु के लिए है जय जयकार यीशु के लिए है जय जयकार भीड़ थी 5,000 चेले थे बिल्कुल लाचार उनको सूझा न कोई उपाय एक लड़का वहाँ आया रोटी 5 मछली लाया यीशु ने दिया सबको खिला भीड़ थी 5,000 चेले थे बिल्कुल लाचार उनको सूझा न कोई उपाय एक लड़का वहाँ आया रोटी 5 मछली लाया यीशु ने दिया सबको खिला जय जयकार यीशु के लिए है जय जयकार यीशु के लिए है जय जयकार मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए कभी भीड़ को खिलाया कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया जय जयकार यीशु के लिए है जय जयकार यीशु के लिए है जय जयकार 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गत लोगों को न था कोई विश्वास यीशु ने पुकारा लाजर बाहर निकला यीशु ने दिया लाजर को जिला 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गत लोगों को न था कोई विश्वास यीशु ने पुकारा लाजर बाहर निकाला यीशु ने दिया लाजर को जिला जय जयकार यीशु
दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगी को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, क्या कुछ न किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, मुझको दी है जिंदगी। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ। मैं जब पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ। मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान। क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों न बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न दिया। हालेलुया, हालेलुया. आपण आणखीन काही गीत गाणे प्रभूला धन्यवाद देऊ या वेळेमध्ये. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे.
हालेलुया 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 सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे हालेलुया 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 यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ आशीष देगा साथ अपने लेगा कभी नहीं छोड़ेगा आशीष देगा साथ अपने लेगा कभी नहीं छोड़ेगा हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे हालेलुया 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 सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है वो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है समुद्र को जिसने डुबागा जंगल में से मार्ग निकाला समुद्र को जिसने डुबागा जंगल में से मार्ग निकाला जो वायदे को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है जो वायदे को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यहोवा हमारे संग संग परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है लाजर को जिसने जिलाया सकै को जिसने बचाया लाजर को जिसने जिलाया सकै को जिसने बचाया इसके लिए सब संभव वो यहोवा हमारे संग संग है इसके लिए सब संभव वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं
का यहोवा हमारे संगे संगे है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, सर्वशक्तिमान प्रभु मैं, यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु मैं, यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया। आपण काही वेळ उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. ज्यांना शक्य आहे ते उठून उभा राहतील आणि प्रभूच्या स्तुतीमध्ये सहभागी होतील. ज्यांना शक्य नाही ते बसून सुद्धा देवाची आराधना करू शकतात. या वेळेमध्ये आपण एक गीत गाऊया की दावीद राजासह मी गायन स्तुती स्तवन प्रभूला. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे ते गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे मुक्ती मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया, येशूला स्तवूया, प्रभुला स्तवूया. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा सम मी गायन स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया,
जीवन मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे जीवन मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममी गायित स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममी गायित स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया. Thank you, Jesus. Hallelujah. सर्वांनी एक डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझ्या नावामध्ये शांती आहे, तुझ्या नावामध्ये मुक्ती आहे, तुझ्या नावामध्ये आरोग्य आहे आणि तुझ्यामुळेच परमेश्वरा आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रत्येक त्या देवानं आपल्याला शांतीनं भरलेलं आहे, त्या प्रभूनं आपल्याला मुक्त केलेलं आहे सर्व पापातून, सर्व बंधनामधून त्यानं आपल्याला मुक्त केलेलं आहे, आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, आपल्याला जीवन दिलेलं आहे प्रियानं. मग त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराची स्तुती करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. येशू प्रभुदेवा ते स्तुती करतो. येशू तुझं नाव साबितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद 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 देतो. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. प्रभुदेवा येशू तुझं नाव साबितो. या वेळेमध्ये आपले डोळे बंद असताना आपण पूर्ण अंतःकरणाने आपल्या प्रभूची आराधना करूया, कारण तो परमेश्वर आपल्या आराधनेमध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. आणि प्रियानो माझा विश्वास आहे की तो परमेश्वर आज आपल्या प्रार्थनेमध्ये, तो परमेश्वर, तो महान अद्भुत परमेश्वर आज आपल्या भक्तीमध्ये उपस्थित आहे. तो तुम्हाला स्पर्श करू इच्छित आहे, तो तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा बाण, काळुका फिरणारी मरी, दिवसा सुटणारा बाण, काळुका फिरणारी मरी, याची बाधा तुला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे, याची बाधा तुला होणार नाही,
तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हाता लक्षावधी पडले, माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातात लक्षावधी पडले, तरी ती मला भेटणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे, तरी ती मला भेटणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे, तुझी दया. सर्वजण मोठ्या आवाजामध्ये बोलूया. आता परमेश्वराला सांगे, परमेश्वरा तुझी दया सनातन आहे, सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या नावाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. हालेलुया, हालेलुया लॉर्ड. सर्वांनी परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या देवाला सांगा की देवा तुझी दया माझ्यावरती सनातन आहे, परमेश्वरा तुझी कृपा माझ्यावरती आहे. सर्वांनी परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रियानं तो परमेश्वर तुमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहे, त्या परमेश्वराची तुमच्यावरती दया आहे, त्या परमेश्वरानं तुम्हाला त्याच्या आशीर्वादानं भरलेलं आहे. प्रियानं म्हणून सर्वजण परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वराच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी त्या देवाची स्तुती करा. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. या जगामध्ये असणारी कोणती शक्ती आपल्यावरती प्रभाव टाकू शकत नाही प्रियानो, कारण तो परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी ढाल आहे. तो परमेश्वर आपल्या सर्वांचं कवचाप्रमाणे तो आपल्या सर्वांचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तो परमेश्वर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आहे प्रियानो. तो ढालीप्रमाणे तुम्हा सर्वांच्या सोबत उभा आहे. तो तुम्हा सर्वांचं रक्षण करणारा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती असेल प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची टेन्शन असेल, विचार असेल, घाबरून जाऊ नका. त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये या. त्या परमेश्वराला आश्रय बनवा प्रियानो. त्या परमेश्वराचा आश्रय घ्या. तो परमेश्वर
सर्व गोष्टीमधून तुम्हाला पार घेऊन जाईल. हालेलुया. या जगामधील कोणतीही गोष्ट तुम्हाला भेटणार नाही. देव तुमचं संरक्षण करणारा परमेश्वर आहे. देव तुमच्या सोबत उभा राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी, याची बाधा तुला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे, याची बाधा तुला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रियानो, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या दयेसाठी त्या देवाची स्तुती करा. हालेलुया, हालेलुया. हो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस. प्रभुदेवा तुझी दया आमच्यावरती आहे, तुझी कृपा आमच्यावरती आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना प्रियानो, देवाची उपस्थिती आपल्या प्रार्थनेमध्ये आहे. तो देव आपल्यामध्ये उपस्थित आहे प्रियानो. तो देव तुम्हाला सर्वांना सांगत आहे की मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. तुम्ही कोणत्याही भीतीमध्ये असाल, देव सांगत आहे की मी तुमचा आश्रय आहे. तुम्ही माझ्या आश्रयाखाली या, मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये काही सेकंद आपण शांत राहूया आणि त्या देवाची वाणी ओळखण्याचा प्रयत्न करूया. त्या देवाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. थँक्यू जीसस. ज्या कोणाला देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी या भक्तीसाठी त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या दयेसाठी परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याच्या कृपेसाठी परमेश्वराची स्तुती करा. ज्या कोणाला आत्मा प्रेरणा करत असेल त्यांनी प्रार्थना करा. देवाला धन्यवाद द्या. मंदिरामध्ये आलेला आहे. आमच्या मोकळ्या स्थिती ऐकली प्रभू परमेश्वरा आम्हाला शक्ती दे, आम्हाला बुद्धी दे, आम्हाला सामर्थ्य दे. आम्ही तुझ्यामध्ये राहतो
स्तुती करण्यास आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. हे बाबा, आमच्या मंदिरावर तुझा आशीर्वादाचा भाग असतो. आमच्या बाळकांवर तुझा आशीर्वादाचा भाग असतो. स्वदेशी आमच्या मंडळीचे साहित्य आम्ही ते श्रवण करण्यास प्रभू विष्णूला सर्व जगामध्ये प्रभू प्रार्थना, उपासना, स्तुती सगळे लोक आनंदाने देवघोषाने करत असतील. सर्व ठिकाणी सगळ्यांना आशीर्वाद दे. हे बाबा, कोणाला बिना आशीर्वादाचं मंदिरातून जाऊ. प्रभू सगळ्यांना आशीर्वाद दे. मला सुद्धा तू आशीर्वाद दे. पुढे तुझ्या हातात गोड आणि कृपा पाहिजे. आमेन. आमेन. आपण सर्वजण बसून घेऊया प्रभूच्या सानिध्यामध्ये. यावेळी आपण साक्ष देणार आहोत आणि आपल्यामध्ये रणविका अंकल आहेत, ते साक्ष चालवतील पुढे. हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण प्रभूच्या मंदिरामध्ये आपण एकत्र जमले आहोत. हे आपलं सौभाग्य आहे का नाही? कारण अनेक जण आज येऊ शकले नाहीत, परंतु आज आपण इथं परमेश्वराच्या संगती, आज इथे परमेश्वराची उपस्थिती आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आज आपण येऊ शकतो. मागील आठवड्याभर परमेश्वरानं आपल्याला जे साथ दिले, जे अनुभव दिलेले आहेत, त्याची साक्षीच्या रूपानं आपण देवाची स्तुती करूया. आपण गीताच्या द्वारे स्तुती केलेली आहे, यावेळेस आपण साक्षीच्या द्वारे देवाची स्तुती करूया. देवानं काय आपल्याला अनुभव दिलेले, आपल्या प्रवासामध्ये, सुखदुःखामध्ये, आजारामध्ये सर्व काही परमेश्वराने जे साथ दिलेले त्याबद्दल दोन शब्द सांगून परमेश्वराची स्तुती करूया. देवाची स्तुती असो. या मागील आठवड्यामध्ये 11, 12, 13 ह्या 3 दिवसामध्ये जे दौंड येथे महिला मीटिंग होती आणि त्यामध्ये आपल्या मंडळीतील बरेच जण गेलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी नंदा सिस्टर यांनी जे साक्ष सांगितली, देवाने त्यांना ही मीटिंग आशीर्वादाची केलेली आहे आणि देवाच्या उपस्थितीमध्ये चालण्याचं, देवाच्या संगतीमध्ये राहण्याचं आनंद किती आहे आणि त्याचे महत्त्व त्यांना ते वचनातून समजलेलं आहे आणि त्यांचं जाणं येणं सुरक्षित झालं. देवाच्या स्तुती असो. अजून कोणी? स्तुती असो. आठवडाभर सांभाळलेला आहे आणि मंदिरात आम्हाला एकत्र काम झालं. देवाच्या स्तुती असो. परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे. जाधव परिवारांचा अनुभव आहे की परमेश्वरच तो त्यांना चालवत आहे आणि सांभाळलेलं आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला परत एकदा धन्यवाद देते. त्यांनी मला सगळं तुमच्याकडून परत आणलेलं आहे. रविवारी खूप वाट पाहत असते. मागील आठवड्याभर देवाने मला सांभाळले. काही वेळेला मनुष्य आपण तर काही नैराश्याच्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. तसं माझ्या मनामध्ये येतात आणि कधी कधी मला असं वाटतं की मी मेंटन होते, बोलत होते, खूप म्हणजे लोकांशी संबंध येत होता. आता मी एकटी पडलेली आहे. तेव्हा मी अशा वेळेस कधी कधी बाळासाहेबांना त्रास देते आणि त्यांना फोन करते. पण ते बिचारे माझा फोन उचलून मला मार्गदर्शन करतात. मला त्यांच्या सिस्टर वेगवेगळी विचार कधी करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. देवाने आपल्याला आयुष्य दिलेले त्या आनंदाने जगायचं आणि आलेला दिवस आनंदात घालवायचा. कोणत्याही प्रकारचं दुःख करायचं नाही. लोक अपघातात म्हणतात, आजारात म्हणतात, पण देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, दिवस दिलेला आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे त्यांचं बोलणं फोनवर ऐकून
मला आनंद होतो. आणि मी खरंच विचार केला की देवाने मला सगळं दिलेलं असताना मी का निगेटिव्ह विचार करावा. आणि मी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली की नको, जे दिवस दिलेला आहे तो देवाने आपल्यासाठी दिलेला आहे, तो आनंदात जगायचा. आणि तो दिवस सगळा प्रार्थनेत, देवाचं वचन वाचण्यात घालवायचा. आपण काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही, मला समजल्या नाही, मग बाळासाहेबांना फोन करते. आणि एक एक दिवशी मी कधी कधी 3-3 वेळेला त्यांना दिवसातून फोन करून विचारत राहते आणि त्यांना त्रास देत राहते. पण ते बिचारे माझा फोन उचलून मला माझ्या शंकाचं समाधान करतात, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. परमेश्वराने पुढे मला सांभाळावं, मला आशीर्वादित करावं, माझ्या घरावर आशीर्वाद द्यावं, माझ्या घरातील सगळ्या लोकांना देव सांभाळत आहे, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे. त्या वयामध्ये तो सुद्धा माझ्यासोबत आहे, त्याबद्दल त्याचे मी आभार मानते. आणि त्यांनी असं शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं, त्याबद्दल मी देवाची देवाची स्तुती असो. अवसरे आंटी यांचा अनुभव परमेश्वराच्या संगती राहण्याचा, आणि त्यांनी ते जे साक्ष सांगितलेले आहे, त्यांना मागील दिवसामध्ये जे सर्व्हिसच्या काळामध्ये होते त्यांना सर्वांशी बोलत असायचे आणि दिवस कधी जातो याचं पता लागत नाही. परंतु जेव्हा घरामध्ये आपण एकटे पडून असतो तेव्हा कधी कधी त्यांना वाटते एकलेपणाची जाणीव होते. परंतु जेव्हा बाळकांच्याद्वारे त्यांना वचन सांगितलं जाते आणि आपण एकले नाही तर आपल्यासोबत परमेश्वर आहे, सदोदित परमेश्वर आपल्यासोबत आहे, याची आपण जेव्हा जाणीव करतो आणि खरोखरच तो आनंदाचा क्षण असतो. परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही. परमेश्वर म्हणतो, मी तुला कदापि सोडणार नाही. घरात जाशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन, बाहेर जाशील तेव्हा तुझ्यासोबत असेन. तर परमेश्वर आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला चालवतो. या गोष्टीचा अनुभव घेऊन अवसरे आंटी चालत आहेत. देवबाप त्यांना आशीर्वादित करू, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या घराला सर्व काही आशीर्वादित करू. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. अजून सगळ्यांना ख्रिस्तामध्ये सलाम. प्रेझिला सलाम. माझं नाव निकिता साठी आहे. मी अकोल्याची राहणारी आहे आणि मागील दिवसात देवबापाने माझ्या आयुष्यात खूप मोठं कार्य केलेलं आहे की मला त्यांनी गव्हर्नमेंट जॉब दिली. मी त्याच्यापासून त्याला 2016 पासून मी त्यासाठी मागे होती आणि शेवटी यावर्षी मला देवबापाने ती जॉब मला दिलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब लागणं खूप कठीण आहे आजच्या ह्याच्यामध्ये. तरी देवबापाने माझ्यावरती उपकार केलेले आहेत. तसंच आपण मनुष्य स्वार्थी असतो. आपल्याला वाटतं की आता गव्हर्नमेंट दिलं, आता माझं घर पण म्हणजे मला जिथे मी राहते तिथं मला पाहिजे आहे, ही आपली म्हणजे मागणी असते. आपण स्वार्थी आहोत. तर देवबापाची काहीतरी वेगळी योजना असते. आपल्या प्लॅनिंगने आपण चालत असतो, पण देवबापाची प्लॅनिंग आपल्यासाठी महान असते आणि मोठ्या असतात. खरंच देवबापाने मला नांदेड हे नवीन शहर दाखवलं. मी आजपर्यंत कधी घराच्या बाहेरच गेली नाही, पण त्यांनी मला नांदेड इथे आणलं आणि तुमच्या मंडळीमध्ये आणलं, म्हणून देवाची खूप उपकार वाटते. आणि एवढी मोठी साक्ष माझ्या जीवनात आज पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याची खरंच उपकार वाटते. देवाची स्तुती असो. आज आपल्यामध्ये नवीन बहीण आपल्यामध्ये आलेली आहे, निकिता साठे. या अकोल्याहून इथे आलेले आहेत आणि त्यांना खरोखर परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. मागील बरेच वर्षापासून त्यांनी प्रयत्न केलेले आहे, परंतु यावेळेस त्यांना नांदेडमध्ये अपॉइंटमेंट मिळालेली आहे हॉस्पिटलमध्ये. देवाची स्तुती असो. आणि हे क्षण अत्यंत आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहतोय. आणि खरंच परमेश्वर किती महान कार्य करतो असतो याचा त्यांना अनुभव आलेला आहे. आणि त्यांची इच्छा आहे की आपण इथं नांदेडमध्ये आलो, परंतु आपल्या गावाकडे असावं असं त्यांना वाटलं. परंतु देवाची योजना ही आपल्या मनुष्याच्या विचारापेक्षा पलीकडे असते. आपल्यामध्ये ज्येष्ठ पाळकीनबाई आहेत, त्या पुण्याहून इथं आलेल्या आहेत. त्यांनी पण इथं अपॉइंटमेंट मिळाली होती ज्येष्ठ पाळकीनबाईंना. परंतु त्यांची सुरुवातीला इच्छा होती की आपण पुण्याला जाऊन राहावं, परंतु देवाची योजना तशी नव्हती. त्यांनी इथं सेवा दिली आणि त्यांच्या परिवारामुळं आज आपण ही मंडळी आपण इथं स्थापन झालेली आपण पाहतो. हे देवाचं कार्य असते. त्याच प्रकारे तुमच्याही जीवनामध्ये परमेश्वराचं काही योजना आहेत आणि इथं नांदेडमध्ये इथं तुम्हाला आणण्याचं कारण परमेश्वराचं काही दृष्टिकोन आहे, तो आपण समजून घेऊया. तर खरोखर देव तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करणार आहे आणि पुढील आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करेल. आणि ह्या बेथेल मंडळीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि दर रविवारी किंवा इतर वेळेसही प्रभूमध्ये आपण इथल्या मंडळीला भेटण्यासाठी आपलं स्वागत आहे. अजून कोणी? गेल्या रविवारी आजारी होतो. दवाखान्यात गेलो, 5 दिवसात कॉल केलं.
देवाची स्तुती असो. आपल्यामध्ये चव्हाण आंटी आहेत, त्या पण वयस्कर आहेत, त्यांना पण बरेच वेळेस शरीराचे त्रास होत असतात, परंतु मागील दिवसामध्ये त्यांना दवाखान्यामध्ये गेले, त्यांना आरोग्य मिळालं आणि प्रार्थनेमध्ये ते वाढत आहेत, म्हणून देवबाप त्यांना आशीर्वादित करत आहे. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्या मुलीसाठी, त्यांच्या नातवांसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. 3 दिवसापूर्वी तिचा पाय गुंडाळला आणि तिला चालता पण येत नाही, भरपूर सूज आणि पेन भरपूर होत होता तिला. मग ती म्हणते की मला खूपच जास्त दुखायला लागलेलं आहे, दवाखान्यात घेऊन गेलो, रेल्वे हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटलवाल्यांनी नॉर्मल टॅबलेट दिले आणि मला एक्सरे काढायला पाठवलं. म्हणजे मनामध्ये चिंता होती की आता जर पायाचा जर काही फ्रॅक्चर वगैरे असेल तर पूर्ण प्लास्टर करावं लागेल, परत मग भरपूर वेळ जाईल, सगळं जाईल आणि कामही करायला ती आणि मीच असतो. म्हणून मग मी प्रार्थना मनातच करत होतो. देवबापांनी एक्सरेचे रिपोर्ट्स नॉर्मल दाखवून कुठेही बोन फ्रॅक्चर म्हणजे आणि त्याच वेळेला कुठेतरी आम्हाला दिलासा मिळालेला आहे. परमेश्वराने आम्हाला सहाय्य केलं त्याला आणि आता सूजही कमी झाली आहे, थोडंसं नॉर्मल दुखते, त्यासाठी प्रार्थना. आपल्यामध्ये राज खरात ब्रदर आहेत आणि त्यांचं दाम्पत्य हे दोघं आलेले आहेत. तर आपण ऐकलेलं आहे त्यांच्या पत्नीला पाय मुरगळलं असताना ते जे ठणक होती त्यासाठी परमेश्वराने त्यांचं एक्सरे रिपोर्ट नॉर्मल केलेले आहे आणि त्यांची वेदना प्रार्थनेच्याद्वारे त्यांच्या वेदनासुद्धा कमी झालेल्या आहेत. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना विश्वासाने जेव्हा आपण प्रार्थना करतो, नक्कीच आपल्या परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत असतो, याचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. देवाची स्तुती असो. देवाने ते माझ्यासाठी बोललं होतं म्हणून मी गेले आणि त्याच्या तिकिटाचा पण प्रश्न होता की म्हणजे दोन पण मला पाहिजे होतं आणि ते येतानाच नव्हतं, त्यामुळे मग असं विसरून झालं, जाऊ नये असं झालं. परंतु मी केलं सगळ्यांच्या सोबत आणि जाणं येणं हे सगळं व्यवस्थित देवाने केलं. तिथे राहणं पण परमेश्वराने अगदी छान, अगदी उत्तम सोय आमच्यासाठी होती. 110 सगळं महिला होत्या आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे एक दुसऱ्यामध्ये आम्ही येऊन गेलो. तिथे सर्वांची बोलणं वागणं सगळं, कुठेही कोणाची तक्रार नाही, कोणाचं म्हणजे अन्य नाही, काही नाही, सगळे असं एकत्र कुटुंब असल्यासारखं जेवण. आणि खरंच खूप छान वाटलं. देवाचं वचन ऐकायला मिळालं, पंजाबची कार्य बघायला मिळाली आणि खरंच म्हणजे ते 3 दिवस आमच्यासाठी खूपच आशीर्वादाचे आणि चांगले झाले. आणि येतानाच्या वेळेस मात्र थोडंसं त्रास झाला की प्लॅटफॉर्मवर 2 नंबर दाखवत होती ती गाडी, नांदेडला येण्याची पडली गाडी आणि टायमावर अगदी त्यांनी चेंज केलं आणि 5 नंबरवर गाडी घेतली. त्यावेळेस जरा थोडासा खूप त्रास झाला होते, सामान वर नेणं आधी आलं होते. पण तेवढ्या ह्याच्यातही आम्ही सर्वजण त्या गाडीमध्ये, तिथं फार कमी वेळ तिथे गाडी थांबते, पण आम्ही सर्वजण धाव करत आम्ही ती गाडी चढलो आणि चढल्यानंतर लगेचच गाडी निघाली. आम्ही कुणीही मागे राहिलो नाही आणि संतोषपणे आम्ही नांदेडला पोहोचलो. खरंच ही देवाची कृपा. देवाची स्तुती असो. मागील दिवसामध्ये जे महिला मंडळ मीटिंगसाठी आपल्या ज्येष्ठ पाळकीनबाई आणि आपल्या मंडळीतील सर्व महिला गेलेल्या होत्या, त्यांचं जाणं सुरक्षित झालं. आणि विशेष म्हणजे रात्रीचा प्रवास असल्यामुळं झोपून जाणं हे गरजेचं आहे. रेल्वेमध्ये बसून जाऊ शकत नाही पूर्ण रात्रभर, तर वयाच्या मनानं त्यांना झोपण्याची आवश्यकता आहे. तर त्यांना बर्थ म्हणजे मिळालं नसल्यामुळं, लोअर बर्थ मिळालं नसल्यामुळं त्यांना अडचण होती. परंतु देवाची कृपा, त्यांनी तिकीट काढले, परंतु सर्व एकत्र त्यांना राहिले आणि त्यांना बर्थचं खालचा लोअर बर्थचा लाभ घेता आला त्यांना. देवाची स्तुती असो. परंतु जे काही येत असताना त्यांची गाडी सुटण्याची वेळ झाली होती. सुरुवातीला 2 नंबर प्लॅटफॉर्म सांगितले, परंतु आणि सर्वजण 6-7 जणी होते एका ठिकाणी आणि सर्व सामान जड ओझं घेऊन, परंतु अचानकपणे त्यांनी सांगतात की 5 नंबरवर गाडी येणार आहे. तेव्हा त्यांची वर चढणं आणि खाली उतरणं, धावपळ
सामान घेऊन जाणं ह्याची त्यांना धांदळ झालेली आहे थोडं, परंतु चढतात न चढतात तोच गाडी सुटली तर हे त्यांच्यासाठी जरा हे होतं, भीतीदायक होतं. परंतु देव त्यांच्यासोबत होता आणि त्यांना त्यांचा प्रवास देवानं सुरक्षित केलेला आहे. त्यांचं येणं जाणं देव सर्व काही सांभाळलेलं आहे, आशीर्वादित केले. देवाची स्तुती असो. तेथील वचनाचा लाभ त्यांना भेटला. तेथील नैसर्गिक वातावरण आणि तेथील जे संगती जे लाभली, 250 जणांची कॅपॅसिटी असताना जवळपास 310 तिथे आले, तरी पण तिथे सर्वांची संगत तिथे लाभलेली आहे आणि विशेष म्हणजे वचनाची संगत त्यांना लाभलेली आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आम्ही सगळे 2 मीटिंगला आमचं जाणं येणं परमेश्वराने सुरक्षित केलं. त्याचा मुक्ती विषयाला आपण भेट दिली आणि पंडिता रमाबाईंच्या जीवनात काय काय कार्य केलं परमेश्वराने आणि त्या हिंदू धर्मातून पंडिता असून त्यांनी कसं आपला ख्रिस्ती धर्म स्वीकारून स्वतःच्या जीवनात कसा बदल करून घेतला आणि त्यांचे अनुभव ऐकून खरोखरच त्यांचा विश्वास जितका बळकट होता तितकाच आमचा पण विश्वास बळकट असला पाहिजे. आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीत त्यांनी जसं त्यांना मदत केली तसंच तोच परमेश्वर आपला आहे आणि तो आपल्याला सुद्धा मदत करणार आहे असा विश्वास आपण आपल्या जीवनात ठेवला पाहिजे. म्हणजे आपले सर्व कार्य परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. देवाची स्तुती असो. मागील दिवसामध्ये मंडळी ह्याला 2ला गेलेली होती, त्यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळे अनुभव त्यामध्ये त्यांनी घेतलेले आहे. तर आपल्यामध्ये पाथा सिस्टरसुद्धा त्यामध्ये होत्या. त्या सर्वांनी केडगावला पंडित रमाबाई मिशन येथे गेलेले आहेत. तर तेथील वातावरण पाहून, तेथील जे चर्च पाहून त्यांनी त्यांच्या जीवनाचा अनुभव त्यांना आलेला आहे. मागील दिवसातून त्या कशा प्रभूमध्ये आलेल्या आहेत, पण ख्रिस्ती जीवनामध्ये येऊन त्यांनी कशा प्रकारे कार्य केले याचं त्यांना अनुभव आलेला आहे आणि त्यामधून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे की त्या महिला असून या सर्व कार्य करू शकतात, तर आपणही करायला पाहिजे अशी त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झालेली आहे. देवबाप नक्कीच तुम्हाला उपयोग करून घेईल. आशीर्वादित केलेलं आहे परमेश्वराने. तुमची सभा येणं जाणं सर्व काही देवबाप आशीर्वादित केले. देवाची स्तुती असो. देवाची स्तुती असो. काल आम्ही इथून गेलेलो आहे नांदेडला, विष्णुपूरला जात असताना माझं एक 2 व्हीलरवाल्याने मला एक धडक दिलेली पाय आणि माझा थोडंसं पायाला मार लागलेला आहे. तर देवाची स्तुती असो, परंतु सर्व काही सुरक्षित आहे आणि देवबाप मला सर्व गोष्टीमधून सांभाळलेलं आहे. कारण पुढील कार्यासाठी परमेश्वर मला प्रेरणा देत असताना, मला ते करण्यासाठी चालना देत असताना देवबाप माझ्या सर्व सांभाळ करीत आहे, रक्षण करीत आहे. देवाची स्तुती असो. आणि आज सभेमध्ये परमेश्वरानं मला घेऊन आलेले आहे आणि प्रार्थना विनंती आहे की प्रभावती हिच्या भावाची मुलगी, छोटी मुलगी 1.5 वर्षाची, ती आज जगामध्ये नाही आहे, प्रभूकडे गेलेली आहे. तर त्या त्या कुटुंबासाठी आपण सांत्वनपर प्रार्थना. देवबाप स्तुती असो. आणि कोणी तर आजच्या प्रार्थना विनंती आणि साक्षीच्या द्वारे परमेश्वराने जे काम केलेलं आहे त्याबद्दल आपल्यामध्ये निलेश ब्रदर आहेत, ते प्रार्थना करतील. धन्यवाद असेल त्या परमेश्वरा, तुझे उपकार सुखी परस्पर परमेश्वरा चांगला आहेस. तुझ्या मला पुन्हा एकदा देवाच्या वेळी प्रभू तुझी भक्ती करण्यासाठी तुझ्या येऊन तुझे गुणगान गाण्यासाठी तू केलेल्या गोष्टींची आणखी चांगले आमच्या शब्दाने कबुली करून त्याची पढाई मारण्यासाठी आम्हाला ही वेळ दिली. सगळं धन्यवाद देतो परमेश्वर. परस्पर परमेश्वर चांगला आहेस प्रभू. तुझे गुणगान गाणे किती योग्य आहे आणि देवा सगळ्या साक्षींना देवा आज आम्ही तुझ्यासाठी तुझ्या चरणी आणतो प्रभू. देवा आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर. आलेल्या धन्यवादाची प्रार्थना धन्यवाद देतो परमेश्वर. देवा केलेल्यासाठी महिलांना प्रभू परमेश्वर त्यांना चांगला देवापासून नेलेला आहेस, आणलेला आहेस, सुरक्षित आणलेला आहेस. धावपळीत प्रभू परमेश्वर रक्षण केलेलं आहेस. त्यांना देवा वचनाचा मानना दिलेला आहेस प्रभू परमेश्वर. संगतीचे देवा चांगले देवा संगती दिलेली आहेस. त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. आज मी धन्यवाद देतो पिता परमेश्वर. देवा येथील सगळ्या देवा मंडळीला तू आशीर्वाद दे. देवा आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर की देवा येथील असणाऱ्या देवा उडीदारा वर्गांना देखील आशीर्वाद दे. तो देखील देवा त्यांच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये देखील देवा त्यांच्या शारीरिक रूपाने, आत्मिक रूपाने देवा त्यांना देवा तुझ्या सांभाळ आणि तू त्यांचे
आपण काळजी घ्यायसाठी आज आम्ही प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा. देवा असणाऱ्या देवा सगळ्यांना तू चांगलं ओळखणारा परमेश्वर. देवा अनेक अशा प्रार्थना आहेत प्रभू परमेश्वर ज्या देवा सांगू शकत नसते, त्या देखील आम्ही तुझ्या देवा समोर आणतो. देवा अंकलांच्या देव देखील देवा पायाला जे लागला देवा त्यांना देखील देवा तू आशीर्वाद दिलेला आहेस. त्याच्या पायाला जे काही देवा लागले तू त्यांना तू आराम देत आहे, बद्दल धन्यवाद देतो. आणि त्यांचं जे काही दुखणं असेल प्रभू परमेश्वर त्यांना देवा सुखा दे, आराम दे. त्यासाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर. इंडरली परिवार देखील देवा आज आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपवतो. वेगळ्या दुःखात घटनेसाठी देखील देवा आज आम्ही त्यासमोर विनंती करतो की त्या घराण्याला सांत्वना दे प्रभू परमेश्वर. त्या घराचं सांत्वन तू पण याच्यासाठी प्रार्थना करतो. या परिस्थितीतून निघत असताना प्रभू परमेश्वरा त्यांना देवा दुःख होईल प्रभू परमेश्वरा या परिस्थितीतून जात असताना, परंतु तरी देखील देवा तुझा बांधव देवा सदैव त्यांच्यासोबत आहे याबद्दल धन्यवाद देतो. तुझा हात देवा सदैव त्यांच्या डोक्यावर आहे देवा यासाठी धन्यवाद देतो. देवा असणाऱ्या सगळ्या प्रार्थनेला देवा शारीरिक देवा असणाऱ्या प्रार्थना, आत्मिक असणाऱ्या प्रार्थना देवा सगळ्या गोष्टी देवा आम्ही तुझ्या हाती सोबत शिवाय प्रभू परमेश्वरा धन्यवाद देतो. देवा SST गव्हर्नमेंट जॉब दिला आहे धन्यवाद देतो प्रभू. त्याच्या देखील देवा तू काळजी घेतलीस, त्याच्या देखील देवा जीवनात तुला आनंद दर्शन दिलं आहे धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. वेळ तुझ्या हाती देतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागतो. पुढील वेळ पार करू. हालेलुया. यामध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि आपण एक स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 91. सर्वांनी आपलं बायबल उघडूया आणि स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय आपण काढणार आहोत. तर या वेळेमध्ये आपण आळीपाळीनं वचन वाचणार आहोत. मी पहिलं वचन वाचेन आणि दुसरं तुम्ही सर्वांनी वाचायचं. तर त्यासाठी एका सुरात वाचा आणि कोणी फास्ट वाचू नका, एकदम हळूवारपणे सर्वांनी दुसरं वचन वाचायचं. अशा प्रकारे आपण हे स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय. जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी माझा आश्रय, माझा दुर्ग असेल, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवेन. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकळ्या घालील, त्याच्या बळाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य वचन जवळच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निजधाम केले आहे. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तू आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तू सिंह व नाग यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यास तुडवीत चालशील. तो माझा धावा करेल आणि मी त्याचे ऐकेन. संकट समयी मी त्याच्या जवळ असेन. मी त्याला मुक्त करेन, मी त्याचे गौरव करेन. आपण सर्वांनी एकत्र वाचूया 16 वचन. त्याला मी दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि या स्तोत्राबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा या स्तोत्राद्वारे परमेश्वराने आपल्याला जाणीव करून दिलेलं आहे की तो परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर आहे. किती संकट समस्या असली तरी परमेश्वर आपल्या सर्वांचा आश्रय आहे. या वेळेमध्ये आपण डोळे बंद केलेले असताना आपल्यामध्ये पाच सिस्टर आहेत, ते या स्तोत्र वाचनासाठी आणि या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. सदैव आमच्यासोबत आहे. कितीही कष्ट आली, किती संकट आली आणि कितीही कोणी आमच्यावर घाव केले तरी तू तो सांभाळून घेणारा असा परमेश्वर आहे. येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुझी सर्व ईश्वर नावात आपण बसून घेऊ सर्वजण.
या वेळेमध्ये आपण दान आणि दशंश आपण प्रभूच्यासाठी देणार आहोत आणि श्याम ब्रदर दान आणि दशंश गोळा करतील. या वेळेमध्ये आपण एक गीत गाणार आहोत. सर्व अर्पितो तारका प्रभू तुला मी सर्व अर्पितो. पाचनं संगीतमधलं एक गीत आहे. प्रभू येशू तुझला मी सर्वस्वची अर्पितो. प्रभू येशू तुझला मी सर्वस्वची अर्पितो. ठेवूनिया तुझ बरी भाव प्रीती करीतो. सर्व अर्पितो तारका प्रभो तुला मी सर्व अर्पितो. प्रिय येशू तुझला मी नम्र भावे नमितो. व्यर्थ देतया त्याजे मी स्वीकारी मी याचितो. सर्व अर्पितो कारका प्रभो तुला मी सर्व अर्पितो. प्रिय येशू अर्पितो मी प्रेम मत्व तुझला. तुझी शक्ती प्रीती भरी अंतरी तू माझिया. सर्व अर्पितो तारका प्रभो तुला मी सर्व अर्पितो. I surrender all. I surrender all to thee, my blessed Savior. I surrender all. आपण दान दशमासाठी प्रार्थना करूया आणि मी विनंती करतो की आपल्यामध्ये निकिता सिस्टर आहेत, ते तिथंच उभा राहतील आणि दान दशमासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुती हे माझ्या पवित्र असेल परमेश्वरा. आकाश व पृथ्वीचे उत्पन्न करता येशू राजा तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देतो. प्रभू ती सुंदरशी वेळ तू आम्हाला दाखवली माझ्या राजा. आमची काहीच पिता परमेश्वरा लायकी नाही माझ्या राजा, पण तरीही तू आम्हाला त्या लायक बनवलंस म्हणून तुझे उपकार मानते येशू राजा. तू पिता परमेश्वरा आम्हाला मंदिरात घेऊन आला पिता परमेश्वरा. अख्खं जग पिता परमेश्वरा वाईट गोष्टीत लागलेलं आहे, पण तुझी लोक पिता परमेश्वरा तू वेगळं ठेवलेलं आहेस माझ्या राजा. प्रभूजी पिता परमेश्वरा आम्ही पिता परमेश्वरा तू म्हटलेलं आहेस माझ्या राजा की तू माझ्या मंदिरात देऊन तर पहा मी तुझ्यासाठी आकाश कपाटे उघडतो. हो पिता परमेश्वरा आणि पिता परमेश्वरा हेच पिता परमेश्वरा वचन आम्ही आमच्या जीवनात मागून घेतो माझ्या राजा. प्रभूजी आज आम्ही आमच्या याच्यातून मिळतोय त्यातून जे काही टाकलेलं आहे माझ्या राजा तुला अर्पण असू दे माझ्या राजा. तुझ्या सेवेसाठी उपयोग होऊ दे माझ्या राजा. या मंडळींची तू पिता परमेश्वरा वाढ करण्यात पिता परमेश्वरा तुझ्या सेवेत उपयोगात येईल असं तू होऊ दे माझ्या राजा. ज्या कोणी टाकलेलं आहे त्याला तू भरपूरीने दिलेला आहेस असा आमचा असा विश्वास आहे माझ्या राजा. आणि हा विश्वास पिता परमेश्वरा सदैव टिकून राहण्यास तू मदत कर माझ्या राजा. विशेष प्रार्थना करते जे कोणी येऊ शकले नाही, जे कोणी टाकू शकले नाही, त्यांना तू बहुगुणित आशीर्वादित कर माझ्या राजा. आणि त्यांनी पुढच्या वेळेस तुझी साक्ष ऐकावी असंच तू होऊ दे माझ्या राजा. प्रभूजी या गाण्यावर तुझा आशीर्वाद पाठव आणि पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. लहान विनंती येशू तुझ्या नावात करते म्हणून तू आहे. हालेलुया. इथं जाय सर्वजण सर्वांनी प्रेस लॉर्ड हात वरती करून प्रेस लॉर्ड हालेलुया. देवाची स्तुती असो. आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत. मागील आठवड्यामध्ये आपण वुमेन्स डे सेलिब्रेट केला, महिला दिन, आणि मागील आठवड्यामध्ये आपण 3 महिलांच्या बद्दल आपण अनुभव घेतला, वचनातून शिकलो. कोणत्या त्या महिला होत्या?
मदर तेरेसा, पंडित रमाबाई आणि इस्रायलमध्ये असणारी ती छोटी मुलगी. हालेलुया. आणि महिला मीटिंगला ज्या महिला गेल्या त्याने अनुभव घेतला असेल पंडित रमाबाईंचा, तिथल्या वातावरणाचा आणि त्यांचं जे समर्पण आहे त्याचा नक्कीच तुम्हाला अनुभव आलेला असेल. हालेलुया. मागच्या आठवड्यामध्ये आपल्यामध्ये पास्टर बाळासाहेब होते, त्यांनी तो मेसेज सांगितला होता आणि मी सुद्धा त्यावेळी तयारी केली होती त्या काही वचनांच्या संदर्भामध्ये, महिलांच्या संदर्भामध्ये. आणि आज आपण त्याबद्दल आपण 2 महिलांच्या बद्दल आपण अभ्यास करणार आहोत. हालेलुया. बायबलमध्ये असणाऱ्या 2 महिला त्याबद्दल आपण अभ्यास करूया. आणि हा जो संदेश आहे तो फक्त महिलांच्यासाठी लागू नाही, तर त्या महिलांच्या मध्ये जे सुप्त गुणधर्म होते किंवा ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण प्रत्येकानं आत्मसात करायचं आहे. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगणार तेव्हा प्रभू आपल्याला नक्कीच आशीर्वादित करणार. हालेलुया. त्यासाठी आपण रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय आपण काढणार आहोत आणि त्यामधलं 1 आणि 2 वचन वाचा. तुम्हाला मिळालं असेल तर रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय आणि 1 आणि 2. शिखियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करीतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्या तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनास व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. Praise the Lord. यामध्ये आज ज्या 2 महिला आहेत त्या महिलांचं वैशिष्ट्य आहे की पौल जेव्हा सेवा करत होता, शौलाचा पौल झाला आणि पौलानं आपलं समर्पण प्रभूला केलं आणि तो पूर्ण वेळ सेवा प्रभूची करत होता. वेगवेगळ्या देशामध्ये तो जाऊन प्रभूची सुवार्ता कार्य करत होता. आणि अशा प्रकारे पौल जेव्हा सेवा करत असताना पौलाच्या सेवेमध्ये काही स्त्रिया होत्या की त्या स्त्रिया पौलाच्या सेवेसाठी काय करत होत्या, मदत करत होत्या. आणि या दाखल्यामध्ये तुम्हाला अनेक स्त्रियांची नावं भेटतील, परंतु आज आपण काही 2 स्त्रियांच्या बद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि त्यामधली पहिली स्त्री आहे आणि तिचं नाव काय आहे, या वचनामध्ये कोणतं नाव आहे, फिबी नाव आहे. हालेलुया. आपण दरवर्षी काही वेळेला आपण काय करतोय की ज्या नोन स्त्री आहेत, ज्याप्रमाणे मरिया असेल, येशूची आई असेल किंवा ज्याप्रमाणे हन्ना असेल, याचाच आपण अभ्यास करतो. परंतु नवीन करारामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की त्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती भेटणार नाही, परंतु काही थोडकी वचन आहेत, त्या वचनामधून त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं व्यक्तिमत्व नक्कीच आपण समजून घेणार आहोत. तर ही फिबी आहे, त्या स्त्रीचं नाव आहे आणि ती क्रिक्रिया या गावामधील किंवा त्या शहरामधील मंडळीची काय आहे, सेविका आहे. याचा अर्थ की ती मंडळीमध्ये सेवा करणारी स्त्री आहे. आणि त्याचप्रमाणे इथं सांगत आहे, दुसरं वचन जर आपण वाचलं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्या कोणत्याही कामात तिला तुमची मदत लागेल त्यात तिला सहाय्य करावे. पौल तिच्याबद्दल शिफारस करत आहे की तिला तुम्ही काय करा, सर्व कार्यामध्ये मदत करा, सेवेमध्ये मदत करा. कारण त्याचं आहे, तिथं 2 कारण सांगत आहे की ती स्वतः पुष्कळ जणांची व माझीही सहाय्यकारिणी अशी ठरून चुकली आहे. हालेलुया. म्हणून यामध्ये पहिला गुणधर्म आहे की ती सेविका आहे, परमेश्वराची पूर्ण मनानं पूर्ण अंतःकरणानं सेवा करणारी स्त्री आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे की ती काय करत आहे की इतर लोकांना मदत करण्यासाठी सुद्धा तिचा काय मोठा वाटा आहे. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे जेव्हा पौल त्या शहरामध्ये जाऊन सेवा करायचा तेव्हा पौलाला सुद्धा पूर्ण मनानं पूर्ण अंतःकरणानं त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा ती सहकारी करणारी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून आपण या वेळेमध्ये आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण सर्वजण कितीही शिकलेले असेल, आपल्याकडं वेगवेगळ्या आध्यात्मिक डिग्री असतील, एमटेक असेल, बीटेक असेल किंवा एमडी असेल, जे काही असेल आध्यात्मिक शिक्षण ते घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला बायबल समजेल, देवाचं वचन समजेल, वेगवेगळे कोर्स घेणं. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा आपण या भौतिक किंवा या जगामधलं शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या डिग्र्या आपण मिळवू, आपल्या नावासमोर डॉक्टर लागेल, आपल्या नावासमोर वेगवेगळ्या पदव्या आपण लावू, परंतु आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी जेव्हा ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे तेव्हा मी पहिल्यांदा परमेश्वराचा सेवक आहे. हालेलुया. आणि स्त्रियांनी सुद्धा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझ्याकडे मी किती हुशार असू दे किंवा माझ्याकडे कितीही
या जगातलं शिक्षण असू दे किंवा आध्यात्मिक शिक्षण असू दे, परंतु आपण हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की मी परमेश्वराची सेविका आहे. हालेलुया. म्हणून हे महत्वाचे वृत्ती आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये इतकं आपण या जगातलं शिक्षण घेतो किंवा आध्यात्मिक शिक्षण आपल्याला आवडतं, त्याचा आपण अभ्यास करतो आणि आपल्या मनामध्ये अशी वृत्ती निर्माण होऊन जाते की मी काहीतरी वेगळं आहे. हालेलुया. मला सगळं काही समजतंय, मला सगळ्याचं ज्ञान आहे, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत. अशा जेव्हा अविर्भावामध्ये जातो तेव्हा ती वृत्ती चुकीची आहे. कारण येशू जेव्हा या जगामध्ये होता, येशू ज्ञानी होता आणि येशूला मारण्याचं एक कारण हे सुद्धा होतं की जेव्हा तो शास्त्रीय आणि पुरुषी लोकांच्या सोबत बोलायचा तेव्हा त्यांना त्याची पात्रता कळायची. हालेलुया. त्या शास्त्र्याने पुरुषी यांची लायकी कळायची, कारण येशूचं इतकं ज्ञान होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणून शास्त्री आणि पुरुषी नेहमी येशूला वचनामध्ये धरण्याचा प्रयत्न करायचे. हालेलुया. नियमशास्त्रानुसार ते त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे. येशू इतका ज्ञानी होता, तो हुशार होता, कारण तो देवाचा मुलगा होता, परंतु तो मनुष्य सुद्धा होता. हालेलुया. म्हणून तो मनुष्य स्वभावामध्ये असताना त्याचं प्रार्थनामय जीवन किंवा त्याचं त्या पित्याच्या सानिध्यामध्ये असणारी सहभागिता, परमेश्वराशी असणारा कनेक्ट, या सगळ्या गोष्टीद्वारे त्याच्या जीवनामध्ये ज्ञान आलेलं होतं. तो हुशार झालेला होता. आध्यात्मिक गोष्टीचं सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे होती. परंतु येशूने कधीच गर्व केला नाही. हालेलुया. शास्त्री आणि पुरुषे जेव्हा त्याला प्रश्न विचारायचे तेव्हा येशूने त्यांची कधीच मस्करी केली नाही की मला सगळं काही येत आहे, तुम्हाला काही येत नाही. म्हणून येशूने हा एक उत्तम कित्ता आपल्या समोर लावून दिलेला आहे की येशू सुद्धा म्हणत आहे की मी काय आहे, सेवा करण्यासाठी आलेलो आहे. सेवा करून घेण्यासाठी येशू आला का? नाही. तो सुद्धा सांगत आहे की मी सेवा करण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. म्हणून येशूचं सुद्धा हे उत्तम उदाहरण आहे की तो सुद्धा एक उत्तम सेवक म्हणून आपल्या समोर कित्ता त्यानं घातलेला आहे. म्हणून ही फिबी नावाची जी स्त्री होती ती काय आहे, मंडळीची सेविका होती. हालेलुया. मंडळीमध्ये सेविका म्हणजे पास्टरांची पत्नी, तिला सेविका म्हटलं जातं. परंतु त्याचप्रमाणे जे लोक सेवेमध्ये हातभार लावतात ते प्रत्येक जण परमेश्वराचे सेवक आणि सेविका आहेत. हालेलुया. परंतु आपल्याला हे उपनाम दिलेलं असताना आपण सेवेमध्ये हातभार लावणं हे तितकंच महत्वाचं आहे. हालेलुया. सगळं काम पास्टरांचं आहे असं जर आपण म्हटलो आणि मी माझी जबाबदारी मी जर झटकून देत आहे तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हालेलुया. आपण सर्वजण परमेश्वराचे सेवक आहोत. सर्व स्त्रिया परमेश्वराच्या सेविका आहेत आणि आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची सेवा त्यानं सोपवून दिलेली आहे आणि तो परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून ही अपेक्षा करत आहे की जी दिलेली सेवा आपल्या सर्वांना आहे ती आपण काय करावी, प्रामाणिकपणे पार पाडावी. हालेलुया. म्हणून सर्वांनी म्हणा, पुरुष म्हणतील की मी परमेश्वराचा सेवक आहे, महिला म्हणतील मी परमेश्वराची सेविका आहे. हालेलुया. म्हणून आपण किती मोठ्या आपण होऊ द्या, किती मोठ्या पदावरती आपण जाऊया, अनेक लोक आपल्याला मान सन्मान देतील, परंतु ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण परमेश्वराचे सेवक आणि सेविका आहोत. हालेलुया. त्यानंतर दुसरी गोष्ट, हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा हा आहे की ज्याप्रमाणे ती फिबी जी आहे तिचा जो दुसरा स्वभाव आहे ती काय करत आहे, इतर लोकांना, दुसरं वचन जर आपण वाचलं की कारण ती स्वतः पुष्कळ जणांची, हालेलुया, पुष्कळ लोकांना ती काय करत आहे, मदत करत आहे, सहाय्य करत आहे. आणि त्याचप्रमाणे इथं सांगत आहे की मला सुद्धा ती काय करत आहे, मदत करत आहे. म्हणून दुसरा गुणधर्म आपल्याला हे लक्षात ठेवायचा आहे की प्रत्येकानं की आपला स्वभाव असा पाहिजे की मी सर्वांना मदत करणारा व्यक्ती बनायचा आहे. हालेलुया. कधी कधी लोक पुढे जात असताना आपण एकमेकांना मदत करत नाही, परंतु आपला ख्रिस्ती लोकांचा हा स्वभाव नाही. दुसऱ्याची प्रगती होते, दुसऱ्याला परमेश्वर अधिक आशीर्वादित करू दे, परंतु या सगळ्या परिस्थितीमधून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की हा गुणधर्म आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे की मला एकमेकांना मदत करायची आहे. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे दुसरा गुणधर्म की फिबी देवाच्या सेवकाला मदत करणारे होते, त्याप्रमाणे जे देवाचे सेवक आपल्यावरती नेमलेले आहेत त्यांच्या सेवेला सुद्धा आपल्याला हातभार लावायचा आहे. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट
की भौतिकरित्या आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे. परमेश्वरानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? आपण सुखामध्ये राहावं यासाठी आहे का? ती सुद्धा एक गोष्ट आहे की परमेश्वरानं आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, आपण सुखामध्ये राहावं, आपण आनंदामध्ये राहावं. परंतु त्यापैकी एक महत्वाचा उद्देश हा सुद्धा आहे की आपल्याला आशीर्वादित यासाठी केलेला आहे की आपण सुद्धा इतर लोकांना आशीर्वादाचं कारणीभूत व्हावं. हालेलुया. समजत आहे प्रत्येकाला? आपल्याला आशीर्वादित यासाठी केलेलं आहे की आपण सुद्धा इतर लोकांना आशीर्वादित देणारे व्हावं. आपण परमेश्वराकडून आशीर्वाद स्वीकारत असताना, आपण आपली मूठ बांधून घेत असताना, जेव्हा लोक आपल्या समोर येतील की ज्यांना गरज आहे, तेव्हा ती मूठ आपण सोडणारे लोक सुद्धा बनायला पाहिजे. आणि हा उत्तम गुणधर्म त्या फिबी स्त्रीमध्ये होता की ती काय करत होती? पुष्कळ लोकांना मदत करणारी होती आणि त्याचप्रमाणे देवाच्या सेवकाला सुद्धा त्याच्या सेवेमध्ये मदत करणारी होती. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न विचारा की मी किती जणांना मदत करत आहे? दिवसभरामध्ये किंवा आठवड्यामध्ये जेव्हा लोक माझ्याकडून मदतीची अपेक्षा करतात, तेव्हा मी इतर लोकांना मदत करत आहे का? इतर लोकांच्या सोबत मी उभा राहत आहे का? त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आपण आपल्या अंतःकरणाला विचारूया की ज्या मंडळीमध्ये परमेश्वरानं मला ठेवलेलं आहे किंवा जे सेवक माझ्यावरती परमेश्वरानं नेमलेले आहेत, त्यांच्या सेवेमध्ये मी किती माझा हातभार लावत आहे? हालेलुया. समजले दोन प्रश्न? की मी किती लोकांना मदत करत आहे आणि मी देवाच्या सेवकांना कशा प्रकारे मदत करत आहे, याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि इथं सांगत आहे की पुष्कळ जणांना मदत करत होती. याचा अर्थ की ती भौतिकरित्या सुद्धा लोकांना मदत करत असणार. काही गोष्टींची जर गरज असेल तर त्या प्रकारे ती इतर लोकांना मदत करत होती. म्हणून आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. इतर लोकांना आशीर्वादित करण्यासाठी आपल्या खिशामध्ये जर 500 रुपये आहेत आणि जर एखादा व्यक्ती आपल्या समोर आलेला आहे आणि तो सांगत आहे की मला 100 रुपये दे, तर मी त्या 500 रुपये मधून 100 रुपये काढून त्या व्यक्तीला मदत करणं गरजेचं आहे. हालेलुया. कधी कधी आपला स्वभाव असा असतो की माझ्याकडे सगळं काही चांगलं असतं, परंतु मला मदत करण्याची वृत्ती नसते. हालेलुया. असलं तरी आपण काय करतो? इतर लोकांना नाही म्हणतो, खोटं बोलतो आणि ते परमेश्वराला आवडत नाही. म्हणून परमेश्वरानं जे तुम्हाला दिलेलं आहे, म्हणून तो दाखला आहे की ज्या एकाला किती दिले? 1000 दिले, त्यानंतर 3000, 5000 दिले आणि त्यानंतर ज्याला दिलेलं होतं त्यानं काहीच त्याचा उपयोग केला नाही. म्हणून जे परमेश्वरानं दिलेलं आहे, जे आशीर्वाद परमेश्वरानं दिलेला आहे, ते आशीर्वाद जर आपण एकमेकांना मदत करण्यासाठी, एकमेकांना आशीर्वादित करण्यासाठी त्या आशीर्वादाचा उपयोग करणार नाही, तर परमेश्वर ते आशीर्वादित जीवन आपल्याकडून काय करेल? काढून घेईल. हालेलुया. आपण कुणालाच मदत करणार नाही. आपण आपल्या संसारामध्ये, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर आनंदामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल आणि आपल्याला इतर लोकांचं काहीच घेणं देणं नसेल, आपल्याला इतर लोकांच्या बद्दल काहीच कळवळा नसेल, ओझं नसेल, तर परमेश्वरानं जे आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे तिथून पुढे परमेश्वर आपल्याला कधीच आशीर्वादित करणार नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत असतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला एक नवीन जबाबदारी सुद्धा देत असतो. हालेलुया. म्हणून ती जबाबदारी आपण ओळखणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये नवीन सिस्टर आहेत त्याने सांगितलं की परमेश्वराला त्यांची प्रार्थना होती, परमेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली आणि शासनाचा जॉब त्यांना परमेश्वरानं दिला. परमेश्वरानं त्यांची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वरानं त्यांना आशीर्वादित केलं. परंतु आता त्यांच्या समोर एक जबाबदारी आहे की जेव्हा अनेक लोक, गरीब लोक त्यांच्या समोर जेव्हा उभा राहतील, तेव्हा त्यांच्या पात्रतेप्रमाणे किंवा त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना वेळोवेळी लोकांना मदत करायचं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वरानं त्यांना आशीर्वादित केलं, परंतु ते जेव्हा इतर लोकांना मदत करणार, जेव्हा जेव्हा गरज असेल, जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल, याचा अर्थ की परमेश्वरानं मला आशीर्वादित केलेलं आहे आणि मी ते आशीर्वाद माझ्यापुरते मर्यादित न ठेवता मी ते आशीर्वाद दुसऱ्यांना सुद्धा देऊन त्यांना सुद्धा काय करत आहे? आशीर्वादित करत आहे. समजली कन्सेप्ट काय? म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला एकमेकांना मदत करायची आहे. फिबी स्त्रीचा जो स्वभाव होता, ती एकमेकांना मदत करणारी स्त्री होती. त्याप्रमाणे आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये ती विधवा स्त्री आहे, काय तिचं नाव? आणि एलिया
जेव्हा एलियाकडेच ना तिनं भाकरी मागितली. कोणाकडे मागितली भाकरी? शुमेन स्त्री का? तिच्याकडे किती पीठ होतं? हा? एकाच भाकरीचं होतं. आणि एका भाकरीमध्ये कोण कोण खाणार होतं? ती आणि तिचा मुलगा. देवाचा सेवक म्हणत आहे की मला भाकरी दे. आणि तिने काय केलं की स्वतःचं पोट राखलं आणि तिनं ती भाकरी काय केली? त्या सेवकाला दिली. आज आपली अशी वृत्ती येणं म्हणजे खूप अवघड आहे. हालेलुया. हा, त्या वृत्तीपर्यंत जाणं. परंतु आपण जे आपल्याकडे आहे त्यामधून आपण लोकांना देत असतो. हालेलुया. ज्याप्रमाणे आपण ऑफरिंगचं सुद्धा उदाहरण आहे, ती विधवा स्त्री तिनं काय केल्या? 2 टोल्या त्या ऑफरिंग बॅग मध्ये टाकल्या. आणि तिथं सांगत आहे की तिनं तिची सर्व उपजीविका त्यामध्ये टाकली. हालेलुया. तिथून पुढं ती काय खाणार, कसं जीवन जगणार हे तिला माहित नव्हतं. परंतु तिच्या पाकिटमध्ये, तिच्या पर्समध्ये जेवढं होतं ते सगळं तिनं काय केलं? देवासाठी दिलं. हालेलुया. आपण कशा प्रकारे मदत करणारे लोक आहोत? आपण काय करतो? राखून मदत करतो. हालेलुया. राखून मदत करणं चुकीचं नाही. काही वेळेला आपण या जगामध्ये असताना आपल्याला सुद्धा सर्व्हाइव्ह करण्यासाठी काहीतरी गोष्टी असणं गरजेचं आहे. परंतु आपल्यामध्ये मदत करण्याची वृत्ती नेहमी पाहिजे. जेव्हा लोक आपल्यासमोर उभा राहतील तेव्हा आपल्याला नेहमी मदत करायचं आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर सांगत आहे की तुम्ही फ्रूटफुल असायला पाहिजे, तुम्ही फळ देणारे लोक असायला पाहिजे. आपण फळ कधी देणार? आपला काय सीझन येणार आहे का? पावसाळ्यामध्ये आपल्याला फळ देणार ख्रिस्ती लोक? हा, असं काय आहे? पावसाळ्यामध्ये प्रेम करायचं, उन्हाळ्यामध्ये संयम दाखवायचा, असं काय आहे का? नाही. ही फळ कधी देणार? की अचानकपणे आपल्या समोर परिस्थिती उभा राहिली, एखादा येईल आणि आपल्याला कानाखाली वाजवेल आणि परमेश्वर सांगत की आता तू काय कर, सहन कर. तेव्हा ती परिस्थिती असणार की आपल्याला काय करायचं आहे? फळ द्यायचं आहे. हालेलुया. आपल्याला त्या फळाचं काय करायचं आहे? ते फळ दाखवायचं आहे येशूला. जेव्हा अनेक लोक जेव्हा मदती आपण जात असताना अचानक आपल्याला एखादा व्यक्ती दिसेल आणि देवाचा आत्मा सांगेल की त्याला काहीतरी दे, त्याला खायला दे, आणि ती एक परिस्थिती असणार की आपल्याला फळ देण्याची. हालेलुया. म्हणून मदतीची वृत्ती आपण नेहमी मदतीच्या वृत्तीमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. आणि आपण जेव्हा इतर लोकांना मदत करतो तेव्हा आपण देवाला उसणं देण्यासारखं आहे. आणि देव त्याची काय करतो? आपल्याला परतफेड नक्कीच करतो. हालेलुया. त्या विधवा स्त्री जुन्या करारामध्ये जेव्हा तिनं सेवकाला दिलं त्याचा परिणाम काय झाला? परमेश्वरानं तिला इतकं आशीर्वादित केलं की तिच्या तेलाच्या कुपीमधलं तेल दुष्काळ संपेपर्यंत ते संपलंच नाही. हालेलुया. आणि त्या मडक्यामधलं पीठ सुद्धा काय झालं? तसंच राहिलं. हालेलुया. आणि देवानं तिला आशीर्वादित केलं. म्हणून जेव्हा आपण इतर लोकांना आशीर्वादित करतो देव त्याच्या दुप्पटपटीने आपल्याला आशीर्वादित करतो प्रियानो. म्हणून प्रियानो मला सांगू द्या की तुम्हाला जर सगळ्या गोष्टीमध्ये, तुम्हाला जर पैशामध्ये आशीर्वादित व्हायचं आहे, तुम्हाला जर संपत्तीमध्ये आशीर्वादित व्हायचं आहे, हेच प्रिन्सिपल आहे. द्या म्हणजे देव तुम्हाला देईल. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगते की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. तुम्ही जेव्हा तुमची मूठ लोकांच्यासाठी उघडी कराल, तुम्ही जेव्हा या फिबी सारखं पुष्कळ जणांना जेव्हा मदत करण्यासाठी तुम्ही उभा राहाल तेव्हा परमेश्वर सुद्धा तुमच्या परिस्थितीमध्ये किंवा तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये तो परमेश्वर सुद्धा तुमच्या सोबत उभा राहणार आहे. हालेलुया. परंतु मी काहीच देणार नाही, मी काहीच करणार नाही, माझ्याकडे नाही, अशा वृत्तीमध्ये जर आपण जीवन जगत आहोत तर आपल्याला थोडं दुरुस्ती करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून मदत करणारे लोक आपल्याला बनायचं आहे. त्यासाठी आपण काही वचन वाचूया. अनुवाद याचा 15वा अध्याय आणि 11 वचन जर आपण वाचलं, अनुवाद 15-11. देशात गरीब लोक नेहमीच असणार, म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सरळ हाताने मदत कर. देशामध्ये गरजवंत असणार आहेत. हालेलुया. आपल्या आजूबाजूला गरजवंत गरीब लोक, ज्यांना गरज आहे असे लोक आपल्याला भेटणार आहेत. आणि इथं परमेश्वर लोकांना सांगत आहे, इस्रायल लोकांना सांगत आहे की तुझ्या देशातल्या, तुझ्या आजूबाजूच्या, तुझ्या देशामध्ये, तुझ्या आजूबाजूला असणारे जे गरजवंत लोक आहेत, जे बांधव आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना मदतीची अपेक्षा आहे, ज्यांना मदत ते वाट पाहत आहेत की कोणतरी येऊन मला मदत करतील, अशा लोकांच्यासाठी परमेश्वर सांगत आहे की त्यांना काय कर? सरळ हाताने मदत कर. सरळ हाताने म्हणजे पूर्णपणे मदत कर. हालेलुया.
जर मला भूक लागलेली आहे हा, आणि मी समजा एकच चपाती देत आहे, माझं पोट भरेल काय? सढळ हाताने म्हणजे की मी त्याला काय करायला पाहिजे? पूर्ण जेवण द्यायला पाहिजे, त्याचं पोट भरलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे सढळ हाताने मदत कर. जेव्हा तू मदत करशील तेव्हा तो मदत तुमच्याकडून घेतल्यानंतर तो मदतीनं काय करेल? तृप्त होईल, त्याची अडचण दूर होईल. अशा प्रकारे तुम्ही काय करा? मदत करा सांगत आहे. म्हणून तुमच्या आजूबाजूला गरजवंत लोक असताना, कधी कधी आपल्या मंडईमध्ये अनेक गरजवंत लोक असताना, कधी कधी आपल्या नातेवाईकांच्या मध्ये गरजवंत लोक असताना, आपलं काम आहे की त्यांना सढळ हाताने आपल्याला मदत करायची आहे. मत्तई 6:1 माणसाने पाहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्य त्याच्यासमोर न करण्याविषयी जपा, केली तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. आणि जेव्हा आपण मदत करतो तेव्हा मदत करताना एक प्रिन्सिपल आपण जपणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे मी मदत करत असताना लोकांनी मला पाहावं, लोकांनी माझी वाहवा करावी. हा किती मदत करणारा व्यक्ती आहे, हा किती चांगला व्यक्ती आहे, लोकांना दाखवण्यासाठी किंवा लोकांना दिसावं या दृष्टीनं जर आपण मदत करत असेल तर इथं सांगत आहे की स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. हालेलुया. माग आपले प्रगटीकरणावरती आपल्याला सेशन झालं, कोण आले होते? पुजारी पास्टरांनी बोलवलं होतं त्यांना. आरपोलाने एक उदाहरण सांगितलं होते की चर्च मध्ये अनेक लोक वेगवेगळे गिफ्ट देतात, आणि गिफ्ट दिले की काय? त्याच्यावरती नाव लिहायचं. प्रमोद कांबळे यांच्याकडून चर्चला सप्रेम भेट. हालेलुया. काय गरज आहे हा? इथं सांगत आहे की तुम्हाला जर तुमचं नाव दिसावं यासाठी तुम्ही जर मदत करत असाल तर इथं परमेश्वर स्पष्ट सांगत आहे की तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. एका ठिकाणी सांगत आहे की तू जर या हाताने मदत करत असशील, तुझ्या दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे की तू किती मदत करत आहेस. हालेलुया. म्हणून आपण मदत करणारे लोक बनायचं आहे, परंतु कशा प्रकारे आपल्याला मदत करायची आहे? सढळ हाताने आपल्याला मदत करायची आहे. त्यानंतर आपल्याला लोकांनी पाहावं या दृष्टिकोनातून आपल्याला मदत करायची नाही. मत्तई 6:2-4 वाचा. जेव्हा जेव्हा तू दान धर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे समाजकारात व रस्त्यात आपल्या पुढे शिंग वाजवितात तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ करून पावले आहे. तू जर दान धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला करू नको. अशा हेतूने की तू दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे प्रतिफळ देईल. आणि इथं कसं मदत करायची त्याबद्दल इथं सांगत आहे. हालेलुया. दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे. हालेलुया. म्हणून इथून पुढे हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी की जेव्हा तुम्ही लोकांना मदत कराल तेव्हा तुम्ही गुप्त मदत करण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. लोकांनी वाहवा करावे, लोकांना दिसावं यासाठी तुम्ही कधीच मदत करू नका. त्याचं प्रतिफळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून तुम्हाला जर प्रतिफळ पाहिजे असेल, तुमचं नाव लौकिक नाही झालं तरी चालेल, पण तो आध्यात्मिकरित्या परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वादित करणार. हालेलुया. कारण हा देण्याच्या संदर्भामध्ये नियम आहे. म्हणून तुम्ही ज्या चर्चमध्ये असाल किंवा मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही जेव्हा सेवा करत असाल तेव्हा नाव लिहिण्याच्या फंदामध्ये पडू नका. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवरती माझं नाव मी दिलेलं आहे. हालेलुया. असा जेव्हा आपला स्वभाव निर्माण होतो तेव्हा ती मीपणाची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते, गर्व आपल्यामध्ये निर्माण होतो, आणि याचा अर्थ की आपण लोकांना दाखवतो की मी करू शकतो, तुम्ही करू शकत नाही, मी देऊ शकतो, तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून ती वृत्ती सोडून देऊया आणि आपण काय करूया? पूर्ण अंतःकरणानं ती फिबी जशी पुष्कळ जणांना मदत करणारी होती त्याप्रमाणे आपण इतर लोकांना मदत करणारे बनूया. हे झालं भौतिक मदतीच्या संदर्भामध्ये. हालेलुया. ज्या लोकांना गरज आहे अशा लोकांच्या संदर्भामध्ये आपण काही वचनं पाहिली की आपण कसं मदत करायचं आहे. सढळ हाताने मदत करायचं आहे. त्यानंतर लोकांनी पाहावं, लोकांनी आपली वाहवा करावी या दृष्टीने आपण कधीच मदत करायची नाही, आणि आपल्याला गुप्तपणे मदत करायची आहे. जेव्हा आपण गुप्त प्रकारे आपण दान देणार तेव्हा परमेश्वर त्याचं आपल्याला प्रतिफळ देणार. परंतु त्याचप्रमाणे आध्यात्मिक सेवेमध्ये सुद्धा आपल्याला मदत करायची आहे. भौतिक गोष्टीमध्ये काही वेळेला आपण मदत करत असतो, चर्चमध्ये मदत करणार, सेवकांना मदत करणार,
काही वेळा सेवेमध्ये आपण पुष्कळ पैशाच्या स्वरूपामध्ये आपण हातभार लावणार, वस्तूच्या स्वरूपामध्ये हातभार लावणार, परंतु त्याचप्रमाणे याचा अर्थ असा होत नाही की मी सेवकाला मदत करत आहे. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? की मी पुष्कळ जणांना मदत करत असताना याचा अर्थ असा नाही की मी काय करत आहे, सेवेमध्ये हातभार लावत आहे. सेवेमधली मदत ती काय आहे? वेगळ्या प्रकारची मदत आहे, म्हणून ती सुद्धा आपल्याला करायची आहे. मत्ती 6 अध्याय आणि 10 वचन आपण वाचूया. 6:10. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत आलेली असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आपण आता जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे त्या लोकांच्या बद्दल आपण पाहिलं, त्या लोकांना आपण कशा प्रकारे मदत करायची आहे, परंतु आध्यात्मिकरित्या सेवेमध्ये आपल्याला कशा प्रकारे मदत करायची या ठिकाणी सांगत आहे की पवित्र जनांची तुम्हाला काय करायची आहे? सेवा करायची आहे. पवित्र कोण आहेत? कोण आहेत पवित्र? प्रभू येशू. प्रभू येशू काय पवित्रच आहे, तो देव आहे. त्यानंतर कोण आहे पवित्र? तुम्ही नाही पवित्र? हालेलुया. प्रत्येकानं डाऊट नका घेऊ, आपण सर्वजण पवित्र आहोत. हालेलुया. ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, परमेश्वर सांगत आहे की परमेश्वरानं त्याच्या रक्ताद्वारे प्रत्येकाला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आपण सर्वजण का आहोत? पवित्र लोक आहोत. आणि या ठिकाणी सांगत आहे की पवित्र जनाची काय करा? तुम्ही पवित्र जनाची केलेली व करीत असलेली सेवा. याचा अर्थ की आपल्याला काय करायचं आहे? एकमेकांची सेवा करायची आहे. हालेलुया. आपण करत आहोत का मंडीमधील लोकांची सेवा? हालेलुया. ज्या मंडीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे, आपण या जगातील लोकांना मदत करत असेल, हालेलुया, आणि ते करायलाच पाहिजे, परंतु त्याचप्रमाणे मंडळीमधील लोकांची सुद्धा आपल्याला काय करायची आहे? सेवा करायची आहे. इथं सांगत आहे की पवित्र जनांची सेवा करा. पवित्र जन याचा अर्थ की मंडीमध्ये येणारे लोक कसे आहेत? पवित्र आहेत. या जगामधील लोक अपवित्र आहेत, ते वाईट गोष्टीमध्ये आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि तो काय करतो? परमेश्वराकडे पश्चाताप करतो, परमेश्वर त्याच्या अपराधाची क्षमा करतो. आता आपण कोण आहोत? सर्वजण पवित्र आहोत. हालेलुया. म्हणून सर्वांनी हे दररोज कन्फेस करा की मी पवित्र आहे. कधी कधी शैतान आपल्याला आपल्या मनामध्ये विचार घालतो की तू हे केलेलं आहेस, तू ते केलेलं आहेस, तेव्हा तू अपवित्र आहेस. हालेलुया. परंतु आपण हे लक्षात ठेवायचं की मी पवित्र आहे. हालेलुया. परंतु जो जाणून बुजून पाप करत आहे तो पवित्र नाही. हा फरक लक्षात ठेवा की मला परमेश्वरानं पापातून मुक्त केलेला आहे. मला पाप काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय हे मला माहित आहे. आणि तरी सुद्धा मी जर चुकीच्या गोष्टी करत आहे, देवाचा आत्मा मला सांगत आहे की हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे करू नको, आणि तरी सुद्धा मी जर त्या चुकीच्या गोष्टी करत आहे, याचा अर्थ की मी ख्रिस्ताची ओळख असून सुद्धा मी काय करत आहे? पापामध्ये जीवन जगत आहे. याचा अर्थ की अशा व्यक्तींना सार्वकालिक जीवन मिळणार नाही. कारण का? परमेश्वरावरती ते विश्वास ठेवत आहेत, परंतु जर ते पाप सोडून परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगत नाहीत तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार नाही. म्हणून परमेश्वर सांगत आहे की प्रभू जे म्हणणारे पुष्कळ आहेत. हालेलुया. इथे किती जण आहेत? 4 4 2 8 9 10 11 12 13 14 15 16 जण आहेत मला धरून. आता इथं 16 जण आहेत प्रभू जे म्हणणारे आहेत. हालेलुया. आपण सर्वजण इथं देवाची आराधना केली. काही वेळा अगोदर आपण प्रभूजी म्हटलो, त्याला महिमा दिली, पण ते सांगत आहे की या 16 मधले जे देवाच्या वचनानुसार वागतात, वचनानुसार कृती करणार आहेत, त्यांनाच सार्वकालिक जीवन मिळणार. हालेलुया. मग तुम्ही दररोज चर्चमध्ये या, मोठ्या आवाजामध्ये देवाची आराधना करा, रडून देवाची स्तुती करा, रडून देवाला प्रार्थना करा, परंतु जर तुम्ही वचनाप्रमाणे वागत नाही, वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, तर जे काही करत आहात ते सगळं काय आहे? व्यर्थ आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पवित्र जनांची सुद्धा आपल्याला काय करायची आहे? सेवा करायची आहे. आणि पुढे सांगत आहे की तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, आणि जर मी एकमेकांच्या वरती प्रेम करत आहे, एकमेकांच्या वरती सेवा करत आहे,
तर परमेश्वर सांगत आहे की ती सेवा परमेश्वर कधीच विसरणार नाही. हालेलुया. इथं सांगत आहे की ही दाखवलेली प्रीती जी सेवा आहे आणि जी एकमेकावरची तुमची प्रीती आहे ती विसरून जाण्यास तो म्हणजे परमेश्वर अन्यायी नाही. हालेलुया. याचा अर्थ की तुम्ही एकमेकांना मदत करताय, या जगातील लोकांना मदत करताय, चांगली गोष्ट आहे. परंतु पवित्र जनांची जी केलेली सेवा आहे याचा अर्थ की जे विश्वासणारे आहेत त्यांना जर तुम्ही मदत करत आहात, त्यांच्या सोबत जर तुम्ही उभा राहत आहात, तर ती सेवा जी तुम्ही करत आहात ती परमेश्वर कधीच विसरणार नाही. कलेसियाचा 3 अध्याय 23 आणि 24 वचन वाचा. कलेसिय 3:23-24. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे खावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपल्या मंडळीमधील लोक पवित्र जनांच्या सेवेबद्दल आपण पाहत आहोत. पवित्र जन म्हणजे काय? मंडळीमध्ये विश्वास ठेवणारे लोक, येशूवरती विश्वास ठेवणारे लोक, त्यांना मदत करणं. आणि इथं सांगत आहे की पवित्र जनांना जेव्हा तुम्ही मदत करत आहात, त्यांची सेवा करत आहात, तेव्हा इथं सांगत आहे की ते माणसासाठी म्हणून करू नका. याचा अर्थ की उदाहरणामध्ये समजा रणवीरकर अंकल आहेत, त्यांना मदतीची गरज आहे आणि मी जाऊन त्यांना काय करत आहे? मदत करत आहे. हालेलुया. त्यांना मदतीची गरज आहे आणि मी त्यांना मदत करत असताना मी हे लक्षात ठेवणं गरजेचं नाही की मी त्यांना मदत करत आहे, तर काय लक्षात ठेवून मदत करायला पाहिजे की मी प्रभूसाठी मदत करत आहे. मला प्रभूने सांगितलेलं आहे म्हणून मी काय करत आहे? मदत करत आहे. त्या व्यक्तीकडे पाहून आपण मदत करतच आहोत, परंतु हा उद्देश आपण बाजूला ठेवून प्रभूनं मला मदत करण्यासाठी बोलावलेला आहे, प्रभूनं मला त्यांची सेवा करण्यासाठी सांगितलेलं आहे, म्हणून मी ती सेवा करणं गरजेचं आहे. याचा अर्थ की सगळ्या सेवेमध्ये आपली प्राथमिकता कोण पाहिजे? परमेश्वर पाहिजे. हालेलुया. सगळ्या सेवेमध्ये आपली प्राथमिकता आपल्या प्रभूला पाहिजे. आणि पुढे सांगत आहे की प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही पवित्र जनाची सेवा करत आहात, प्रामाणिकपणे सेवा करत आहात, त्या व्यक्तीकडे न पाहता तुम्ही प्रभूकडे पाहून त्यांची सेवा करत आहात पवित्र जनांची, तर त्याचं प्रतिफळ तुम्हाला नक्कीच मिळेल इथं सांगत आहे. हालेलुया. आणि त्यानंतर 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि 10 वचन आपण वाचूया. कुणाला मिळालं तर वाचा. 1 पेत्र 4 अध्याय 10 वचन. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. आणि जे कृपादान मिळालेलं आहे ते काय करायचं? तुम्हाला कारणी लावायचं आहे. कारणी लावायचं याचा अर्थ काय? एकमेकांच्या साठी उपयोगात आणायचं आहे. हालेलुया. कधी कधी आपलं जीवन असं बनतं की जगातील लोकांना आपण भरपूर मदत करतो, आवाज दिला लगेच आपण उभा त्यांच्यासोबत, परंतु मंडळीमध्ये जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्यासोबत आपण किती उभा राहतो? हालेलुया. इथे सांगत आहे की चांगल्या कारभाराप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावा. जे आध्यात्मिक दान तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही जर श्रीमंत आहात ते तुमच्या कृपेनं तुम्ही श्रीमंत झालेले नाही आहात, परमेश्वराच्या कृपेनं तुम्हाला श्रीमंत बनवलेलं आहे. यासाठी की मंडळीमधील लोकांना तुम्ही काय करावी? मदत करावी, सेवेमध्ये तुम्ही हातभार लावा. हालेलुया. तुम्हाला जर एका गोष्टीचं ज्ञान आहे त्याचा उपयोग तुम्ही देवाच्या सेवेसाठी करायचा आहे. हालेलुया. म्हणून ज्याप्रमाणे आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहे, त्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, वेगवेगळ्या योजनांचं नॉलेज आहे. हालेलुया. म्हणून देवानं त्यांना हे नॉलेज दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, त्याचा उपयोग त्यांनी काय करायला पाहिजे? जास्तीत जास्त जे विश्वासणारे लोक आहेत त्यांना कशा प्रकारे त्या योजनांचा लाभ होईल, विश्वासणाऱ्यांना कशा प्रकारे शासकीय योजना मिळतील आणि ते आशीर्वादित होतील, यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. हालेलुया. आणि ही सेवा निस्वार्थीपणे करायला पाहिजे, तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून इथं सांगत आहे प्रत्येकाला कृपादान दिलेलं आहे, प्रत्येकाला काही ना काही स्किल दिलेला आहे, प्रत्येकाला काही ना काही दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे?
एकमेकाच्या कारणी लावायचं आहे. मला जर आरोग्य देण्याचं दान आहे, मी प्रार्थना केल्यानंतर देव लोकांना आरोग्य देतो, याचा अर्थ असा नाही की मी दुसरीकडे वेगळं होऊन मी माझी वेगळी सेवा करायला पाहिजे. हालेलुया. ज्याला आरोग्य देण्याचं दान आहे तो मंडीमध्ये राहून सुद्धा ती सेवा करू शकतो. परंतु सध्याचं वातावरण असं आहे की मला शिकवायला येते, मी मंडीमधून बाहेर पडणार. हालेलुया. पास्टर सांगतात की अजून शिका, मंडीमध्ये राहा, शिकण्याचा प्रयत्न करा. परंतु काही लोकांना वाटतं की मला आता सगळं समजते, आता मी सेवा करू शकतो, आणि देवाचं कॉलिंग नसतं आणि ते देवाची सेवा करतात आणि ते देवाच्या सेवेमध्ये स्थिर राहू शकत नाहीत. काही काळानंतर काय होतंय, परत सगळं बोळा बिस्तरा बांधणार आणि परत मग जॉब करणार. हालेलुया. याचा काहीच उपयोग नाही. म्हणून देवाची सेवा करत असताना कॉलिंग हे महत्वाचं आहे, देवाचं बोलावणं महत्वाचं आहे. येशूनं जेव्हा 12 शिष्यांची निवड केली, आपोआप 12 शिष्य आले का त्याच्याजवळ? येशूनं काय केलं, प्रत्येकाला त्याच्या नावानं बोलावलं की ये माझ्या पाठीमागे ये, म्हणजे मी तुला काय करेन, माणसे धरणारे बनवीन. आणि तेव्हाच ते शिष्य काय झाले, त्याच्या पाठीमागे गेले. म्हणून सेवा करत असताना हा एक महत्वाचा गुणधर्म आहे की जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला कधीच सेवेमध्ये जायचं नाही. परंतु तोपर्यंत जे दान आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग काय करायचा आहे, ज्या मंडळीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या मंडळीच्या उन्नतीसाठी एकमेकाच्या कारणी ते दान लावायचं आहे. मग तुम्हाला वचनाचं ज्ञान असेल, मंडीमध्ये येऊन शिकवा, वेगवेगळ्या विषयावरती काय करा, तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा. जर तुमच्यामध्ये प्रार्थना करण्याचं ओझं आहे, तुम्ही मंडीमधील लोकांच्यासाठी काय करा, गुडघे टेकून त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. जे तुम्हाला दान दिलेलं आहे, जर तुम्हाला सुंदर आवाज दिलेला आहे, मंडळीमध्ये या, देवाच्या आराधनेमध्ये लोकांना चालवा, आराधना करा, लोकांना आराधनेमध्ये घेऊन चला. हालेलुया. जर तुम्हाला ज्याप्रमाणे सुवार्तेचं दान आहे तर तुम्ही जावा, आजूबाजूला जावा आणि लोकांना देवाची सुवार्ता सांगा. जे दान दिलेलं आहे, प्रत्येकाला काही ना काही दान दिलेलं आहे, प्रत्येकाला काही ना काही स्किल परमेश्वरानं दिलेलं आहे, त्याचा उपयोग आपण एकमेकाच्या कारणी लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती फिबी काय होती की ती देवाची सेविका होती. पहिला गुणधर्म आपण पाहिला. म्हणून आपण सर्वजण देवाचा सेवक आणि देवाची सेविका आहोत. दुसरा गुणधर्म आपण पाहिला की ती इतर लोकांना पुष्कळ मदत करणारी स्त्री होती. आपल्याला सुद्धा इतर लोकांना मदत करणारे लोक बनायचं आहे. मी जर कपेबल आहे मदत करण्यासाठी तर मी नाही म्हणता कामा नाही. हालेलुया. मला एकमेकांची मदत करण्याची वृत्ती मला डेव्हलप करायची आहे, एकमेकांना मदत करायचं आहे. आणि त्यानंतर तिसरा गुणधर्म आपण त्याच्यामधला पाहिला आणि तो म्हणजे सेवेमध्ये सुद्धा आपल्याला एकमेकांची मदत करायची आहे. सेवेमध्ये आपल्याला पालकांची मदत करायची आहे, सेवेमध्ये आपल्याला मंडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करायचं आहे आणि एकमेकाला देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग बनवायचं आहे, देवाच्या वचनामध्ये स्थिर करायचं आहे, जेणेकरून मंडीमध्ये लोक सुद्धा देवाच्या सेवेसाठी तयार राहतील आणि परमेश्वराला काय करतील, महिमा करतील. हालेलुया. मग 3 गुणधर्म आपण या फिबी स्त्रीच्या द्वारे आपण पाहिलेले आहेत. हालेलुया. परमेश्वर ही वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण देवाचे सेवक आहोत. हालेलुया. सर्वांनी म्हणा की मी परमेश्वराचा सेवक आहे. महिलांनी मी परमेश्वराची सेविका आहे. मी इतरांना मदत करणार आहे. मी सेवेमध्ये मदत करणार आहे. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकानं आजचं जे वचन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे, जी फिबी स्त्री होती तिचं समर्पण होतं की ती देवाची प्रामाणिकपणे सेवा करणारी व्यक्ती होती, प्रामाणिकपणे पूर्णांतकरणानं परमेश्वराची सेवा करणारी स्त्री होती. आज आपण प्रामाणिकपणे पूर्णांतकरणाने परमेश्वराची सेवा करणारे सेवक आणि सेविका आहोत का मी विसरून गेलेलो आहे? आपण सर्वजण देवाचे सेवक आहोत, देवाची सेविका आहोत. आपल्याला फिबीसारखं पुष्कळ लोकांना मदत करायची आहे, पुष्कळ लोकांना सहाय्य करायचं आहे. फिबी ज्याप्रमाणे पौलाला मदत करत होते त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा
सेवकांना मदत करायची आहे, सेवकांच्या सेवेमध्ये आपल्याला मदत करायची आहे, मंडळीमधील लोकांना मदत करायची आहे. फक्त पैशाची मदत याबद्दल मी सांगत नाही प्रियानो, सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आपल्याला नेहमी तयार व्हायचं आहे. मग ती प्रार्थनेची मदत असेल, एकमेकाला आर्थिकरित्या मदत करणं असेल प्रियानो, एकमेकाच्या दुःखामध्ये, एकमेकाच्या अडचणीमध्ये त्यांच्यासोबत उभा राहणं असेल प्रियानो, आपल्याला अशा प्रकारे आध्यात्मिक सेवेमध्ये नेहमी तत्पर राहायचं आहे प्रियानो. आणि जे काही कृपादान आपल्याला दिलेलं आहे त्याचा उपयोग आपण परमेश्वरासाठी करायचा आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आज फिबी या स्त्रीच्या संदर्भामध्ये तू आम्हाला पुन्हा एकदा प्रभुदेवा तुझ्या वचनाद्वारे बोध केलास. प्रभुदेवा, आम्ही कधी कधी विसरून जातो की मी तुझा सेवक आहे आणि तू मला तुझी सेवा करण्यासाठी निवडलेला आहेस. प्रभुदेवा, आम्ही इथं वाचलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण तू तयार कर आणि प्रत्येकानं परमेश्वरा सेवेसाठी नेहमी तयार असावं अशी वृत्ती प्रत्येकाला दे परमेश्वरा. प्रत्येकानं सेवेमध्ये हातभार लावावा परमेश्वरा. प्रत्येकानं प्रभुदेवा या जगामध्ये जे आजूबाजूचे गरजवंत लोक आहेत त्यांच्या सोबत उभा राहावं, त्यांना मदत करावी. आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी परमेश्वरा मंडळीमधील जे पवित्र लोक आहेत, पवित्र जनांची सुद्धा आम्ही प्रत्येकानं सेवा करावी अशी वृत्ती तो आम्हा प्रत्येकाला दे. इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सेवेची वृत्ती येऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही फक्त आमचं जीवन मर्यादित करू नये परमेश्वरा. मी माझं कुटुंब बस झालं, परंतु प्रभुदेवा आपण सर्वजण मंडळी, आपण एक कुटुंब आहोत. त्यामुळे मंडळीमध्ये जेवढे लोक येत आहेत त्या प्रत्येकाच्या सोबत मला उभा राहायचं आहे, त्या प्रत्येकावरती मला प्रेम करायचं आहे, त्या प्रत्येकाला त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या सोबत मला उभा राहायचं आहे. ही वृत्ती आपण आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण डेव्हलप करूया. त्या देवाला सांगे की असं अंतःकरण तू मला दे देवा, अशा प्रकारची वृत्ती तू मला दे परमेश्वरा. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा त्या फिबी सारखं बनव परमेश्वरा. प्रभुदेवा, प्रत्येकाच्या मनामध्ये सेवेची वृत्ती घाल परमेश्वरा. प्रत्येकानं प्रभुदेवा सर्व प्रकारच्या मदतीमध्ये परमेश्वरा एकमेकांना हातभार लावण्यासाठी, एकमेकांच्या सोबत उभा राहण्यासाठी परमेश्वरा तुझी कृपा कर परमेश्वरा. प्रभुदेवा, तू इथं वाचलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहेस की त्यांनी एकमेकांना आशीर्वादित करावं. प्रभुदेवा, आम्ही एकमेकांना आशीर्वादित करण्यासाठी तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. हे वाचलेलं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. हे वचन आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं असताना या वचनाप्रमाणे वागण्यासाठी, या वचनाप्रमाणे प्रभू कृती करण्यासाठी इथं वाचलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचं वचन तू आशीर्वादित केलं, वचनाद्वारे तू आमची भेट घेतली त्याबद्दल आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. की आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेला नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल.